मनीषा सुरुवात करूया. हो सर, सुरुवात करूया. धन्यवाद. आत्मवंदन सर्व साधकांना आणि विद्यार्थ्यांना. आज दिंडवकर सर घेणार होते, पण त्यांचं काही काम निघालं म्हणून आज मी घेतोय सकाळचं सत्र आणि संध्याकाळी आपले दिंडवकर सर घेतील. तर सर्वप्रथम आपण 3 दीर्घ श्वास घेऊया आणि तत्पूर्वी आपण ध्यानाची जी तयारी करतो, पूर्वतयारी, त्या पूर्वतयारीला आपण सुखासनात बसूया. सुखासन म्हणजे ज्या आसनात जास्तीत जास्त वेळ तुम्हाला बसता येईल त्या आसनात बसायचं आहे. बसलात तर मांडी घालून बसा आणि सोफ्यावर बसला असाल किंवा खुर्चीवर बसला असाल तर पायाची अडी घाला, म्हणजे असे पाय क्रॉस करा आणि हात एकमेकात मिसळून, बोट मिसळून मांडीवर अलगदपणे ठेवा आणि अलगदपणे आपले डोळे बंद करा. आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तत्पूर्वी मी एक व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल आपण का असं बसलं पाहिजे. आपण हे सांगतात तसं कधी. एक मिनिट. मी नाही सांगणार असं. ध्यान म्हणजे आपल्या अंतरात जाऊन आपल्या आत्म्याशी संलग्न होणे किंवा आपल्या आत्म्याशी संपर्क साधणे. ध्यानाची ही पद्धती बौद्ध आहे आणि पाली भाषेमध्ये हिला आनापानसती असं म्हणतात. आन म्हणजे श्वास, अपान म्हणजे श्वास सोडणे आणि सती म्हणजे त्या श्वासाबरोबर असणे. याला श्वासावर लक्ष केंद्रित करणे असं देखील म्हणतात. एका शांत जागी बसावं, पायांची मांडी घालून किंवा पायाची आडी करून डोळे बंद. पायाची मांडी घालून बसण्यानंतर या पद्धतीने आपण आपण पायाची मांडी घालून पायाची आडी घालून आणि हातात एकमेकांमध्ये गुंफवतो. वलय निर्माण. बाकीच्या आपलं माईक म्यूट करा. दोन डोळे हे जणू आपल्या मनाची 2 दारच आहेत आणि शक्ती ऊर्जा बाहेर पडते. म्हणूनच ध्यान करताना डोळे बंद करणं. चालू मी ब्रश करायला मला दूध घ्यायचंय. 10% ऊर्जा हाताच्या बोटांमधून आणि 10% ऊर्जा पायांमधून बाहेर फेकली. त्यामुळे हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवणं आणि पायाची मांडी घालणं किंवा पायाची आडी करणं गरजेचं आहे. ध्यान करण्यासाठी आवश्यक आहे. त्याला संस्कृत मध्ये सुखासन असं म्हणतात. ताठ बसायची गरज नाही. श्वास घेणं जसं सहज असतं तितकंच आपलं आसन आरामदायी असावं. ही पद्धती आपल्या श्वासावर लक्ष देण्या इतकी सोपी आहे. ना जप, ना मुद्दाम श्वास घेणे, ना कल्पना विलास पहिले मला उठते कोण रात्री मला टेकून कोण झोपत राहते. मनात विचार येणं स्वाभाविक आहे, पण त्यांच्याशी न टेकून झोपली मारे एवढी. त्यांना सोडून देणं महत्वाचं आहे. अरे वा. कारण देण्याची मग असा प्रश्न पडेल की ध्यान किती वेळ करावं. कमीत कमी आपल्या वया इतक्या मिनिटांपासून सुरुवात करावी. उदाहरण,
जर आपलं वय 70 वर्षे असेल तर दररोज 70 मिनिटं ध्यान करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर कोणी 35 किंवा 15 वर्षांचं असेल तर त्यांनी 35 किंवा 15 मिनिटे ध्यान करणं आवश्यक आहे. हिंदी मला बनवायचं आहे. हनीबी. हा हनीबी. 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 हनीबी काय? आवाज पट्टी मदत. जगात सुख आणि शांती नांदावी म्हणून आपण सगळे मिळून ध्यान करूया. आपल्याला याच्यामध्ये ध्यान कसं करायचं, कसं बसायचं हे सगळं आपण शिकलो. आता आपण आपल्या नेहमीच्या सुखासनात बसूया आणि दीर्घ 3 श्वास घ्यायचे आहेत. प्रथम एक श्वास घ्या. श्वास आत घेताना सकारात्मक ऊर्जा आत येत आहे याची कल्पना करायची. श्वास बाहेर सोडताना नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे अशी कल्पना करायची. सावकाशपणे तोंडाने बाहेर सोडा. पुन्हा श्वास आतमध्ये घ्या. थोडा वेळ थांबा. अलगदपणे सावकाश सोडा. पुन्हा आतमध्ये एकदा घ्या. थांबा. अलगदपणे बाहेर सोडा. याने काय होतं की आपण दिवसभरात जे काही डोक्यात आणलेलं असतं ते सगळं बाहेर निघून जातं आणि आपलं लक्ष ध्यानामध्ये लगेच लागतं. आता आपण पायाची अडी घातलेली आहे, हात मिसळलेले आहेत आणि डोळे बंद करूया. शांतपणे डोळे बंद करूया आणि आपलं चित्त संपूर्ण मी बोलेल त्या एकेका अवयवावर घ्यायचं आहे आणि ते त्या शिथिल करायचं आहे. सावकाशपणे शिथिल करायचं आहे. आपले पाय शिथिल झालेले आहेत. आपले डोकं शिथिल झालेले आहेत. आपले मांड्या शिथिल झालेल्या आहेत. आपली कमरेचा भाग संपूर्ण शिथिल झालेला आहे. ढिलं सोडत यायचं. नंतर आपले संपूर्ण पोटाचा भाग, स्नायू, आतील सगळे अवयव शिथिल झालेले आहेत. छातीच्या आतील अवयव, त्याचे स्नायू पूर्णपणे शिथिल झाले आहेत. ढिलं सोडायचं आहे. पाठीचा कणा, पाठीचे स्नायू संपूर्णपणे शिथिल झालेले आहेत. दोन्ही खांदे, दोन्ही हात, कोपर, या मनगट, तळात, मळात, हाताची बोटं पूर्णपणे शिथिल झालेली आहेत. तसंच आपले मान, खालची हनुवटी, वरचा जबडा, दाढा, दात, अंतस्त्वचा, जीभ संपूर्णपणे शिथिल झालेला आहे. दोन्ही गाल, तसंच दोन्ही कान, नाकपुड्या, डोळे, मागील मेंदू, कपाळ संपूर्णपणे शिथिल झालेला आहे. आता संपूर्ण शरीर आपलं शांत झालेलं आहे. आता सहज चाललेल्या श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. साक्षी भाव. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. एवढंच आपल्याला काम करायचंय, बाकी काहीच काम करायचं नाही. मुद्दाम श्वास घ्यायचा नाहीये, मुद्दाम श्वास सोडायचा नाहीये, त्याला थांबवायचं नाहीये. फक्त साक्षी भावाने त्याला आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसला नसेल कारण मी स्क्रीन शेअर केली नव्हती. क्षमा मागतो. आता आपण म्युझिक लावत आहोत. त्या म्युझिकच्या आधारे आपण ध्यान करणार आहोत.
डोळे उघडायचे नाही. डोळ्याद्वारे आपली ऊर्जा बाहेर निघून जाते जास्त प्रमाणात. फक्त श्वासावर लक्ष द्या. श्वास आतमध्ये येतोय, श्वास बाहेर जातोय. त्याकडे फक्त साक्षी भावाने लक्ष द्या.
प्रत्येकाची 2 मिनिटं. कोणी डोळे उघडू नका. आपल्याला आता शरीराच्या जाणीवेत यायचं आहे. हळूवारपणे आपली हाताची बोटं, पायाची बोटं हलवा. आपले दोन्ही हात मोकळे करायचे आहेत तत्पुरे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. दोन्ही हात मोकळे करणे आपल्या डोळ्यावर ठेवा 5 सेकंदासाठी. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे आपल्या हातामध्येच उघडा आणि ऊर्जेला ग्रहण करा आणि सावकाशपणे आपले हात खाली घ्या. धन्यवाद सगळ्यांचे. आपण आता क्लासला सुरू करत आहोत. प्रत्येकाने आपला व्हिडिओ ओपन करा. जे विद्यार्थी आहेत त्यांनी सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ओपन करा, म्हणजे मला तुमच्याशी संवाद साधता येईल. अभिमन्यू, धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद. आजचा आपला विषय आहे स्वधर्म नात्यांचा. आता मी स्क्रीन शेअर करतो. त्याच्यात तुम्हाला आपली नाती काय असतात, त्यांचे कर्तव्य काय असतात, त्यांचा धर्म काय असतो ते आपण पाहू. तत्पूर्वी आपण नाती म्हणजे काय, तर सर्वप्रथम आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण आई वडिलांचं मूल असतो, बाळ असतो. त्याच्यानंतर तेच बाळ जेव्हा मोठं मोठं होत जातो त्यावेळी तो कोणाचा तरी भाऊ होतो. मुलगी असेल तर कोणाची तरी बहीण होते. त्याच्यानंतर आणखी पुढे तो मोठा झाला, तो वयात आल्यानंतर त्याचं लग्न होतं, मग तो कोणाचा तरी पती होतो, किंवा मुलगी असेल तर कोणाची तरी पत्नी होते. त्याच्यानंतर आणखी पुढे जसं वय वाढत जातं तसं आपलं नाती बदलत जातात किंवा वेगवेगळ्या नात्यामध्ये आपण प्रवेश करतो. आपण कोणाचे मामा होतो, कोणाची मावशी होतो, कोणाची आत्या होतो, कोणाचे काका होतो, कोणाचा आजी होतो, कोण आजोबा होतो. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनात हे सगळे नात्यांचे रोल करत असतो. पण त्या नात्याला काहीतरी एक ठराविक दाखवरीत धर्म म्हणजे अनियमित, अलिखित म्हणता येईल, अनियमित नाही म्हणता येईल, अलिखित असे आपल्या समाजाने, पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत की त्या नियमात आपण वागलो, त्या कर्तव्याने आपण वागलो इतरांबरोबर, तर त्या नात्याला न्याय दिल्यासारखं होतं. तर ते काय आहे ते आपण आता पाहूया. माझी स्क्रीन दिसते का? हॅलो, माझी स्क्रीन दिसते का? कोणी बोलत नाही. हो, दिसत आहे सर, दिसत आहे. हा हा, दिसते. मी शेअर करतोय. याच्यामध्ये आपण नाती कोणकोणती आहेत त्या नात्यातील धर्म, धर्म म्हणजे कर्तव्ये, आपला स्वभाव. आपण स्वीकारलेली नाती कोणती असतात, तर आई वडील, सावत्र आई असेल तर भाऊ बहीण, आजी आजोबा, मित्र मैत्रीण, हे पण एक नातं असतं. आणि शेजार हा पण एक नातं असतं. एक प्रकारे आपण त्याला मानलेलं असतं की हा माझा शेजारी आहे. आपण कोणाला सांगतो हा कोणतं माझा शेजारी आहे, जसं आपण सांगतो हा माझा भाऊ आहे, तसं आपण सांगतो हा माझा शेजारी आहे, हा माझा मित्र आहे. हे पण एक प्रकारे मानलेली नाती आहेत. मग ह्या नात्यातलं आता प्रत्येकाचं काय काय कर्तव्य आहे, काय काय धर्म आहे, ते क्रमाक्रमाने आपण पाहूया. नात्यातील कर्तव्य काय आहे, आपले नातेसंबंध काय आहे.
आईचा सुधर्म. आता हे आईचा स्वधर्म काय, म्हणजे आईचं आपल्या घरातील कर्तव्य काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. म्हणजे उद्या तुम्ही पण आई होणार आहात, तसंच तुम्ही पण हे सगळ्या नात्याचे रोल करणार आहात, तर त्यासाठी आपल्याला ही तयारी असते की आपल्याला ते माहिती असलं पाहिजे. नाही तर आपण म्हणतो की माझी आई अशी का वागली माझ्या बरोबर, तसं वाटू नये. ते कुठलंही नाती आपल्या बरोबर काय आहे ते समजलं पाहिजे. आईचं काय काम आहे तर संपूर्ण कुटुंबाकरिता स्वयंपाक बनवणे, घराच्या आतील रचना सुव्यवस्थित लावणे, म्हणजे घर सजवणे. बघा तुमची आई नेहमी करत असेल, तुम्ही पाहत असाल, पण तुम्ही तुमचं त्यांच्याकडे बारकाईने लक्ष नसतं. आपली आई काय काय काम करते. मग आई सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत घर कसं चांगलं राहील, घर कसं स्वच्छ राहील, याकडे तिचं लक्ष असतं. पण आपलं तिच्याकडे लक्ष नसतं ती काय करत असते ते. तर तुम्ही आजपासून त्याकडे लक्ष द्या, मी माझी आई दिवसभर काय काम करते. आता दुसरं काय करते ती, तर बाबांनी नेमून दिलेली कामे बिना तक्रार करणे व त्यांची काळजी घेणे. म्हणजे आपले वडील आहेत, त्यांनी आईला काही दिवसभरातली कामं सांगितलेली असतात, ते कामं ती न चुकता न कंटाळता ती आठवणीने करते. नाहीतर संध्याकाळी येऊन ओरडा खावा लागेल, तर ती व्यवस्थित करते. त्यामुळे काय होतात की घरात भांडणं होत नाहीत. शक्यतो तक्रारी कमी असल्या तर भांडणं घरात कमी होतात. त्यांची काळजी घेते ती. तसंच आपल्या मुलांची, तसेच आपल्या घरातील इतर नातेवाईकांच्या मुलांचीही काळजी घेणे, त्यांच्यावर संस्कार घडवणे. आता मी इथं काय म्हटलंय की आपल्या घरातील इतर मुलांची, इतर म्हणजे काय, बघा पूर्वीची घरं कशी होती, तर तिथे आजी आजोबा चुलते मामा काकी एकत्र राहायचे, मोठं कुटुंब असायचं, त्याला आपण एकत्र कुटुंब म्हणायचो. मग त्या ठिकाणी सगळी भावंड एकत्र असायची. मग त्याच्यात भेदभाव करता कामा नये त्या आईने. ती प्रमुख आई असेल, तिने आपल्या मुलांमध्ये, तसंच आपल्या जावांच्या किंवा इतर कोणाची मुलं असतील आपल्या घरात, तर त्यांच्यामध्ये भेदभाव करायचा नाही. त्यांची पण काळजी घ्यायची आपल्या मुलांप्रमाणे. तसंच त्यांच्यावर संस्कार घडवायचे, चांगले संस्कार घडवायचे, की जे आपण आपल्या स्वतःच्या मुलाला देतो ते पण आपल्या घरातील सर्व भावंडांना त्यांच्या द्यायचं. तसंच आपले सासू सासऱ्यांची काळजी घेणे, त्यांची शुश्रूषा करणे. म्हणजे आता आपले आजोबा, त्यांचे सासू सासरे म्हणजे आपले आजोबा असतात, आजी असते. मग ते वयाने थकलेले असतात, त्यांची ताकद कमी झालेली असते. मग त्यांना जे काही पाहिजे ते आणून देणं, त्यांची शुश्रूषा करणं, सेवा करणं, त्यांचे पाय दुखत असतील तर तेल मालिश करून देणं, औषधं असतील तर त्यांना औषधचं जी वेळच्या वेळी त्यांना देणं, ही सगळी कामं कोण करत असते, आपली आई करत असते. आपल्याला काय करते काम दिवसभरात ते माहिती नाही, आई नेहमी नेहमी घरात असते, पण आईला पण भरपूर कामं असतात, त्यापैकी ही एक कामं असते. तसंच घरातील नणंद भावजया, दीर, आत्या, मावशी, नणंद व परित्यक्ता यांचा योग्य तो सन्मान राखून त्यांची काळजी घेणे. आता याच्यामध्ये तुम्हाला ही नाती बघा आणखी नवीन ऐकायला मिळाली. नणंद म्हणजे तिच्या मिस्टर, म्हणजे तुमच्या आजोबांनी, तुमची आत्या, तिची नणंद म्हणजे तुमची आत्या. नंतर दीराची पत्नी म्हणजे तिची भावजय, तसेच दीर, नंतर आत्या, मावशी म्हणजे आईची बहीण, आत्या म्हणजे वडिलांची बहीण, नणंद म्हणजे आपल्या नवऱ्याची परत आल्यावरती नणंद, व परित्यक्ता. आता काही नणंद असतात ना, त्या लग्न केले गेलेल्या असतात, पण काही वेळेला त्यांचं लग्न मोडतं काही कारणाने असेल, तर त्यावेळेला त्यांना परत घरी यावं लागतं. मग त्याला आपण म्हणतो परित्यक्ता. म्हणजे त्यांना परक्याप्रमाणे न वागवता, परकी वागणूक न देता, ही ती एक व्यक्ती आपल्या घरातली एक सभासद आहे, ज्या पद्धतीने तिला पण वागणूक द्यायची, तिला पण आनंदी कसं राहील याचं आपण काळजी घ्यायची, कोणी, आईने, आणि त्यांचा सन्मान राखून त्यांची काळजी घेणे, असं म्हटलेलं आहे. तसंच आपल्या कुटुंबातील सदस्यांना जेवण आणि कोणताही पदार्थ वाढताना पंक्तीभेद करू नये, हा फार महत्वाचा आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितलं की पंक्तीभेद म्हणजे गुरुचा भेद करण्यासारखं आहे, असं म्हटलंय. म्हणजे पंक्तीभेद सहसा कोणी करू नये. म्हणजे आपल्या मुलांना चांगलं वाढायचं, दुसऱ्याच्या मुलाला हे वाढायचं, कमी प्रतीचं वाढायचं किंवा कमी वाढायचं, जास्त कमी वाढायचं, आपल्या नवऱ्याला चांगलं वाढायचं, दिरांना कमी वाढायचं, हा जो प्रकार असतो काही घरांमध्ये, तर तो नसावा. त्यामुळे काय होतात, मन बिघडतात. एकमेकांची मनं जी चांगली असतात, सुव्यवस्थित असतात, आरोग्यदायी असतात,
ती बिघडतात आणि मग घरात कलह व्हायला सुरुवात होतो. याची काळजी कोणी घ्यायची आहे? आईने घ्यायची. आता पुढे काय आहे आता आपण बघूया. दुसरा काय आहे? वडिलांचा धर्म. आता आपले वडील असतात, त्यांनी कसं आपल्या घरात वागावं? उद्या तुम्ही पण वडील होणार आहात कोणाचे, तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्या आईच्या हौसा मौजा पुरविणे, सांभाळ करणे आणि तिचं रक्षण करणे. म्हणजे त्यांची पत्नी, म्हणजे आपली आई ती त्यांची पत्नी असते, तर ती दुसऱ्या घरातून आलेली असते, या घरात लग्न होऊन. ती परक्या घरातली असते, पण ती स्वतःचं घर समजते. मग तिची हौसा मौजा पुरवणं, तिचं सांभाळ करणं, तिचं संरक्षण करणं हे कोणाचं आलं कर्तव्य? आपल्या वडिलांचं. तसंच कुटुंबाचं पाऊस, वारा, ऊन व अकस्मात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व चोरांपासून रक्षण करणं हे वडिलांचं काम आहे. वडील हे ते करत असतात, आपल्याला ते कळत नाही वडील काय करतायत ते, पण वडील आपल्यासाठी भरपूर मोठा त्याग करत असतात. ते आपल्याला वारा लागू नये, ऊन लागू नये म्हणून चांगलं सुंदर असं टुमदार घर बांधतात. नंतर अकस्मात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असतात, म्हणजे वादळ वारे असतात, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी जे जे काही करता येईल ते आपले वडील आपल्या कुटुंबासाठी करत असतात. तसं चोरांपासून जे हल्ले होतात ते हल्ले परतवायचं काम ते करत असतात किंवा त्यापासून सावधगिरी कशी बाळगावी ते आपल्याला त्याचं शिक्षण देतात. तसंच मुलांचा सर्वांगीण विकास करणे, शिक्षण, शारीरिक बल, सुसंस्कार व पोषण याकडे लक्ष देणे. म्हणजे आपली मुलं, म्हणजे आपण स्वतः तुम्ही समजा की त्याने काय करायचं, आपला विकास कसा होईल, मुलांचा विकास कसा होईल, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला, त्यांचे शारीरिक बल कसं वाढेल, ताकद कसं वाढेल, मग त्यांना व्यायामशाळा देणं, स्विमिंग पूल जोडणं, क्रिकेट खेळायला खेळाच्या मैदानामध्ये त्यांना पाठवणं, त्यांना खेळायला मुबलक वेळ देणं, त्यांचा संस्कार घडवणं. संस्कार कसं घडतं? तर आपल्या घरात जे काही आजी आजोबा असतात ते आपल्याला संस्कार घडवत असतात. मग कसं वागायचं, इतरांशी कसं वागायचं, मित्राशी कसं वागायचं, पाहुण्यांशी कसं वागायचं, हे संस्कार चांगल्या घरातून मिळत असतात. तसंच पोषण याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे घरात जे जे काही अन्न आहे ते चांगल्या प्रतीचं कसं असेल, सात्विक कसं असेल, याकडे वडिलांनी लक्ष द्यायचं. तसंच समाजकंटकापासून कुटुंबाचे संरक्षण करणे. आता समाजकंटके कोण असतात? आपल्या समाजातले काही बिनकामाची माणसं असते, त्यांना कामधंदे काय नसतात, ते दुसऱ्यांना त्रास द्यायचंच काम करतात. मग आपल्या घरातल्या काही तरुण मुली असतात, त्यांना त्रास देणं किंवा आपल्या घरातला एखादा वीक, म्हणजे कमकुवत माणूस असतो, त्याला त्रास द्यायचा, त्याला फसवणं, त्याच्याकडून काय उरबडून घेता येईल का, तर यासाठी आपले वडील दक्ष असतात की आपल्या घरातल्या लोकांना या लोकांपासून त्रास होऊ नये. तसंच सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणे. आता या सामाजिक जबाबदाऱ्या कसल्या असतात? तर आपल्या समाजात अनेक माणसं, अनेक कुटुंब आपल्याला जोडलेली असतात. कशाच्या याच्यावर असतात? की आपण जे जे सांस्कृतिक कार्यक्रम करतो आपल्या घरामध्ये, त्या घरामध्ये जे सांस्कृतिक, आपल्या घरात पूजा असते, कधी बारसं असतं, कधी लग्न असतं, कधी मृत्यू होतो कोणाचा, मग अशा वेळेला आपले वडील त्या ठिकाणी जातात. मग आपल्या घरी असेल तर ते लोक येतात आणि दुसऱ्यांकडे असेल तर वडील ती जबाबदारी स्वीकारतात, तुम्हाला कोणाला पाठवत नाही, तर वडील स्वतः ते अटेंड करतात. म्हणजे लग्न असेल, कोणाचं बारसं असेल, कोणाकडे पूजा असेल, कदाचित चांगलं कार्यक्रम असेल तर तुम्हाला पण घेऊन जातात. आणि मृत्यूचा असेल तर त्या ठिकाणी ते स्वतः हजर राहतात. कारण ज्या वेळेला आपल्या समाजातून एखादा मृत्यू होतो, मग त्यावेळेला त्याची स्मशान यात्रा निघते आणि त्याला जाळलं जातं. अशा प्रकारे त्या त्या पण या जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचे आई वडील, म्हणजे आपली आजी आजोबा यांची काळजी घेणे, म्हणजे त्यांचे योग्य छंद व सन्मान सांभाळणे. म्हणजे आई वडिलांना पण काही गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात, मग त्यांना काय पाहिजे, काय नको आहे, त्यांना काय करायचं आहे, त्यांना कुठे सहलले जायचं आहे, तीर्थयात्रेला जायचं आहे, तर याची काळजी कोण करतात? आपले वडील. कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे व सहलीचे आयोजन करणे. आता आपल्या कुटुंबातील जी लहान मुलं असतात किंवा इतर सदस्य असतात, त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असतं, अशा सहलींचं ते स्वतः आयोजन करतात. त्यामुळे काय होतं, आपल्याला निरनिराळ्या प्रकारचं ज्ञान मिळतं, निरनिराळ्या एरियात जाऊन निरनिराळ्या प्रकारची माणसं भेटतात, त्यांच्याकडून ज्ञानाची देवाणघेवाण होते, त्यांचा पेहराव, त्यांची बोलीचाली, या सगळ्याचं आपल्याला ज्ञान आपोआप होत जातं. म्हणून सहलीला जाणं हे अत्यंत चांगलं असतं. तसंच देशहितकारक चळवळीत भाग घेणं. आता देशावर काही संकट आली किंवा देशाने काही आपल्या आव्हान केलं आणि मग त्यावेळेला काही ठिकाणी मोर्चे निघतात, काही ठिकाणी निषेधाची सभा भरवली जाते.
तर अशा ठिकाणी वडील ते अटेंड करतात. तसंच आई वडील यांनी आपल्या घरातील मुलांसमोर सतत भांडत बसू नये. हा एक महत्वाचा पॉइंट आहे की आपल्या आई वडील यांनी ही काळजी घ्यायची आहे की आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्या समोर कधी भांडण करू नये. जर गैरसमज झाले असतील तर त्यांच्या आड म्हणजे ते घरात नसताना एकमेकांशी समजूत घालून किंवा गैरसमज झाले असेल ते दूर करून ती भांडणं मिटवावीत. पण आपल्या मुलांसमोर कधी भांडण करू नये असं याचं सांगणं आहे. आता आपण त्यांची मुलं आहोत, कोण मुलगा असतो कोण मुलगी असतो. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. नेहमी शाळेत किंवा कोणत्याही कामाला बाहेर पडताना आई वडील व आजी आजोबा यांच्या पायांना स्पर्श करून बाहेर पडणे. आपल्याला बघा पूर्वीचे लोक आपले आई वडील पण तुम्ही बघितले असेल तर त्यांच्या आई वडिलांना देवाला पाया पडून ते बाहेर पडतात. त्यामुळे काय होतं आपण ज्या कामाला निघतो ना ते काम निर्विघ्नपणे पार पडतं. म्हणून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं हे आपल्या काय यशाची गमक असते. म्हणून प्रत्येकाने आपले आई वडील आजी आजोबा असे त्यांच्या पायांना स्पर्श करून आणि देवाला नमस्कार करून बाहेर पडल्यानं चांगलं असतं. तसंच आई वडिलांची व आजी आजोबांची आज्ञा पाळणे व त्यांची सेवा करणे. आता आपल्या घरात काही माणसं असतात पण ती आपापल्या कामात व्यस्त असतात. मग त्यावेळेला हे आजी आजोबा नातवाला बोलवतात. त्यांचं काही काम असेल तर त्यांचा चष्मा सापडत नाही, त्यांना कुठलं औषधं पाहिजे असतील, त्यांना पाणी पाहिजे असेल, अशा प्रकारची छोटी छोटी कामं असतात. पण ती ते आपल्या नातवांना सांगतात. पण नातवाने ते काळजीपूर्वक केली पाहिजे. नाहीतर आता मला वेळ नाही, मी खेळायला जातोय, माझा अभ्यास आहे, ही कारणं सांगून चालणार नाही. त्या वेळेला जर आपण त्यांचं ऐकलं तर ते पण तुमचे चांगल्या पद्धतीने लाड करतात, खाऊ आणून देतात, तुमच्यावर प्रेम करतात. तसेच घरातील इतर वडीलधारी म्हणजे चुलते चुलती म्हणजे एकत्र कुटुंब असेल तर चुलते चुलती मामा मामी आत्या मावशी दादा वहिनी व असल्यास सावत्र यांची आज्ञा पाळणे तसेच त्यांचा आदर व सन्मान राखणे. ही सगळी आपलीच नाती असतात, आपल्याच नात्यातली एका रक्ताची माणसं असतात. मग त्यांना सन्मान देणं आपलं काम आहे. आपण वयाने लहान असतो, मग वयाने लहान असलेल्या माणसाने वडीलधाऱ्या माणसाची आज्ञा पाळणं आणि त्याचा सन्मान राखणं, त्याला उद्धट न बोलणं, आदरातिथ्याने त्यांना हाक मारणं, हे सगळं काम कोणचं आहे? मुलगा म्हणजे आपण म्हणजे मुलगी म्हणजे आपण, हे आपण केलं पाहिजे. तसंच आपल्या छोट्या भावंडाची मर्जी सांभाळत त्यांचे लाड व प्रेम करणे, तसेच त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे आणि त्यांनी सांगितलेली छोटी मोठी कामे वडील भाऊ किंवा बहीण या नात्याने बिनशर्त करणे म्हणजे आपण त्यांचे आवडते वाळ. बघा आपल्या भावंडे असतात छोटी, त्यांना तुम्ही आवडत असता, तुम्हीच त्यांचं काम करावं असं त्यांना वाटत असतं. पण तुम्ही हट्टाने काय वेळेला करत नाही, मग ते नाराज होतात, रडतात, मग आईकडे जातात. आई सांगते करून दे रे, त्याच्याबरोबर खेळ रे. मग त्यावेळेला त्यांच्या लहरीप्रमाणे आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. त्यांना पण बरं वाटतं, आनंद वाटतो, त्यांचा आनंद तुमच्यामुळे द्विगुणित होतो. मग तिथे कंटाळा करता कामा नये, तिथे सबब सांगताय माझा आता अभ्यास आहे नंतर करूया, असं जर होतं ते तसं होणार नाही. मग ती पण भावंड तुमच्यावर अतिशय प्रेम करतात आणि मोठेपणी झाल्यावर सांगतात की माझ्या ह्या भावाने मला हे शिकवलं, मला ते शिकवलं वगैरे इतर मित्रांना सांगतात. हे तुमची छाती भरून येते. आपल्या घरातील इतर चुलत मावस व मामे भावंडांशी भेदाभेद न करता त्यांनाही आपल्या सख्या भावंडाप्रमाणे वागणूक देणे. घराबाहेर येणाऱ्या संकटापासून त्यांचे आई वडिलांच्या गैरहजेरीत संरक्षण करणे. आता आपल्या घरात इतर पण भावंड राहत असतात, चुलत्यांचे असतात, मामाची असतात किंवा आते भाऊ असतात, असे ते राहायला आलेले असतात. तर त्यावेळेला त्यांची काळजी घ्यायची, त्यांना व्यवस्थित शिक्षण पण द्यायचं आणि प्रत्येक गोष्टीपासून त्यांचं संरक्षण करायचं, असं इथे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आणखी पुढे काय आले? क्रमशः पुढे काय आलंय? मुलांचं कर्तव्य, मुलीचं कर्तव्य. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार किंवा योग्य आद्य सत्कार करण्यास आई वडिलांना मदत करणे. त्यावेळेला आई वडील इतके बिझी असतात की त्यांचे पाहुणे आलेले आहेत पण कदाचित त्यांना वेळ नसतो, ते थोडे कामात आतमध्ये असतात थोडा वेळ. मग त्यावेळेला पाहुण्यांबरोबर आपण गप्पा मारल्या पाहिजे, बसलं पाहिजे. त्यांना पाणी आणून आल्या पाहुण्याला पाणी आणून द्यायचं पहिलं काम आपण करायचं असतं मुलाने. मग तुमची बघा
तुम्हाला लगेच शाबासकी मिळते. हा तुम्हाला अनुभव आलेला असेल की पाहुणे घरात आले आणि त्यांना तुम्ही कमीत कमी पाण्याचा ग्लास पहिला आणून दिलात तर त्यांना खूप बरं वाटतं की काही चांगले संस्कार झाले आहेत. या मुलांना चांगले संस्कार आपल्या आई वडिलांनी घडवले आहेत. म्हणजे आपल्या आई वडिलांचा सन्मान आपण वाढवतो. बघा, ही छोटी गोष्ट असते, पण खूप चांगल्या पद्धतीने आपण जर केलं तर आपल्या आई वडिलांचा सन्मान आपणच वाढवण्यास मदत करतो. पुढे काय, आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या मदतीची खरोखरच गरज असेल तेव्हा अभ्यासाची सबब सांगून आपल्या कौटुंबिक जबाबदारीपासून दूर पळू नये. बघा, आपल्या घरातील काही माणसं तुमची गरज असते, त्यावेळेला काही आळशी मुलं असतात ना, ती अभ्यासाची सबब सांगतात आणि अभ्यासात गुंग आहेत असं दाखवतात, पण प्रत्यक्ष अभ्यास करतच नाही. पण त्याला ते काम टाळायचं असतं. पण तसं करू नका. तसं केल्याने काय होईल, तुम्ही त्यांच्या मनातून कायमचे उतरून जाल. मग त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, की नाही मी थोडा वेळ देतो तुम्हाला, सांगायचं माझा अभ्यास आहे, पण नंतर मला लगेच मोकळं करा, असं सांगून त्यांचं काम करा आणि नंतर तुम्ही आपल्या कामाला जा. तो आनंद वेगळा असतो. तसंच आपल्या घरातील कोणतीही गुप्त माहिती आपल्या घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीला देऊन आपल्या आई वडिलांना कमजोर करू नका. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या घरात जे काही घडतं, बरं वाईटच्या गोष्टी घडतात की ज्या समाजाला समजला तर तो आपल्या कुटुंबाचा वीक पॉइंट ठरतो. मग त्याचा गैरफायदा इतर लोक घेतात. म्हणून घरात जी काही खलबतं चालतात ती जर आपल्या कानावर आली तर त्याची बातमी आपण शेजाऱ्यांना लगेच जाऊन सांगायचं नाही किंवा आपल्या मित्रांना पण सांगायचे नाही, कारण ती आपली बाब असते. मग आपल्या घरातील कुठलीही बातमी बाहेर पोहोचवण्याचं काम आपण करायचं नाही. हे मुलांचं फार महत्वाचं काम आहे. नाहीतर आपण आपल्या मित्राला सांगतो, आमच्या घरात आज असं घडलं, असं तसं घडलं. हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आई वडिलांना कमकुवत बनवतो, हे लक्षात ठेवा. आपल्या घरातील तसे शेजारी व इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर उद्धट बोलून किंवा वागून आपल्या आई वडिलांना त्यांची मान खाली घालण्यास भाग पाडू नये. म्हणजे आपल्या शेजारी बाजारी किंवा पाहुणे येतात किंवा वडिलांचे मित्र येतात तर त्यांच्या बरोबर त्यांनी जे काही सांगितलं ते निमितपणे करा, ते नम्रपणे नकार द्या, पण उद्धट बोलू नका. हे काय माझं काम आहे का, तुम्हाला करता येत नाही का, अशा जे काही गोष्टी असतात त्या त्यांच्याशी बोलून उद्धटपणे वागू नका. किंवा बाहेर समाजात वावरताना सुद्धा आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आपले आईवडील जरी जवळ नसले तर आपल्याला जी शिकवण चांगली दिलेली आहे तिचा योग्य तऱ्हेने वापर करायचा आहे. आपले आई वडील त्यांच्या ऐपतीप्रमाणे जे जे काही देतील किंवा हौसा मौजा पुरवतील त्यात समाधान मानायला शिका. या उलट तेव्हा आपल्या आई वडिलांची तुलना आपल्या श्रीमंत मित्राच्या आई वडिलांशी करून व त्यांना अपमानित शब्द बोलून त्यांची अवहेलना करू नका. हे फार महत्वाचं आहे. काही मित्र आपले श्रीमंत असतात, त्यांचे आई वडील त्यांना सगळ्या हौसा पुरवत असतात, पण आपले आई वडील तर आपले आई वडील त्यांच्या ऐपतीप्रमाणे ऐपतीच्या बाहेर जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात, पुरवत असतात. त्यांना माहिती असतं माझ्या मुलाला पण हे मिळालं पाहिजे, पण त्यांची इच्छा असून त्यांना देता येत नाही. म्हणून तुम्ही त्यांची कानउघाडणी करू नका कधी. काय तर माझा तो मित्र आहे, त्याला त्याच्या आईवडिलांनी आयफोन दिला, त्याच्या आईवडिलांनी सायकल घेऊन दिली, त्याच्या आईवडिलांनी हे दिलं ते दिलं, या गोष्टी त्यांना ऐकवू नका. तुमच्यावरती अपरंपार प्रेम करत असतात. त्यांना आपल्या मुलाला भरपूर काय मिळावं अशी मनापासूनची इच्छा असते, पण काही वेळेला आर्थिक परिस्थितीमुळे ते देऊ शकत नाहीत, पण वेळ आल्यावर ते नक्कीच देतात. हे लक्षात ठेवा. ह्या विसरू नका आणि आपल्या आई वडिलांचा अपमान करू नका. शेजार धर्म पाळण्यास आपल्या आई वडिलांना मदत करणे. आपला जो शेजार धर्म आहे तो शेजार धर्म प्रत्येकाने पाळायचा असतो, कारण प्रसंगी लांबचा नातेवाईक न येता पहिला धावतो तो शेजारी असतो. तर शेजाऱ्याशी चांगले संबंध कसे राहतील त्यासाठी आपण कसं वागायचं हे आपल्याला पुढे आलेलं आहे. मुलगा मुलगी जावई सून आपल्या सासू सासऱ्यांप्रती पाळावायचा धर्म. सासू व सासऱ्यांची आपल्या आई वडिलांप्रमाणे काळजी घेणे, आपल्या पत्नीच्या भावंडांची आपल्या भावंडांप्रमाणे काळजी घेणे, तसंच सुनेचे आपल्या आई वडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांची काळजी घेणे, त्यांची आज्ञा पाळणे, शुश्रूषा करणे व त्यांचा
मान राखणे. आता सासू सासऱ्याने आपल्या सून आणि जावयांप्रती कसं वागायचं असतं हे थोडक्यात, हे आता तुम्हाला डोक्यावरून जाईल, पण हे पण तुमच्या कामाचं आहे. तर त्यांना मुलांप्रमाणे समजून त्यांचा मान ठेवणे, त्यांना आवश्यक असेल तेव्हा योग्य सल्ला व मदत करणे देणे, त्यांच्या समोर किंवा आपली मुलं व मुली समोर आपण इतिहासात काय केलेलं आहे त्या कामाचा, बचतीचा, सेवेचा तसेच आपल्या पराक्रमाचा पाढा सतत वाचू नये. सुनेला सतत उपदेशाचे डोस देत बसू नका. त्यांच्या आईवडिलांचा काया वाचा व मने मान ठेवा. पावलं पावले सुनेच्या किंवा जावयाच्या छोट्याशा चुकी करता त्यांचा उद्धार म्हणजे त्याच्या आईवडिलांचा उद्धार करत बसू नका. तुमच्या वृद्धापकाळी तुमच्या मुलाच्या गैरहजेरीत तसेच आपली काळजी घेतील जर तुम्ही त्यांच्या बरोबर नेहमी चांगले व प्रेमाने संबंध प्रस्थापित केला तरच हे घडतं, नाहीतर घडत नाही. आता मित्रधर्म काय सांगितलाय, तर आपला मित्रच आपल्या सर्व संकटाच्या वेळी आपल्या पाठी देवासारखा नेहमी उभा राहत असतो. मित्र पण फार महत्वाचा आहे, हा नातं पण फार जपावं लागतं. सगळ्यांना चांगलेच मित्र भेटतात असं नाहीये. मित्र आपल्याला जरी 10 असतील तरी खरा मित्र एकच असतो की तो आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भाग घेत असतो. मला पण त्याचा अनुभव आला असेल किंवा पुढे येईल. आतलीच आली होती मग आता म्हटलं शोधायचं. म्यूट व्हा, कोणी अनम्यूट असेल तर म्यूट व्हा. आपला मित्रच आपल्या सर्व संकटाच्या वेळी आपल्या पाठी देवासारखा नेहमी उभा राहतो. म्हणून मैत्री या नात्याला सर्वतोपरी जपणे जरुरीचे आहे. म्हणजे मैत्री म्हणजे मित्रत्वाचं नातं आहे ते आपल्याला जपलं पाहिजे, ते तुटणार नाही. कशानेही बोलण्याने वागण्याने तुटणार नाही याची काळजी घ्यायची असते. तसंच आपल्या मित्राचे मन आपल्या बोलण्याने वर्तनाने दुखवणार नाही याची नेहमी काळजी घेणे. त्याच्या संकटकाळी आपण मदत केली पाहिजे. तसंच आपल्या आनंदाच्या प्रसंगी त्याला कधीच विसरू नये. आपल्याकडे ज्या चांगला प्रसंग असेल त्यावेळेला आनंदाने त्याला बोलवलं पाहिजे. तसेच आपला मित्र आपल्याला निमंत्रण देण्यास विसरला म्हणून त्याच्यावर रागावत पण बसू नका. काही कारणाने तो नाही हे केला, विसरला असेल, पण तुम्ही अगत्याने त्याच्या प्रत्येक कार्यात भाग घ्या. मित्राने मदत मागितली नाही तरी त्याला आर्थिक शारीरिक मदत करणे आपले कर्तव्य असते. जो खरा मित्र असतो ना तो आपल्या मित्राला कधी त्रास देत नाही. मग तो काय करतो, आपल्या गरजा आपण कसं भागवता येईल दुसरीकडून ते बघत असतो. पण आपल्याला त्याचं मन कळलं पाहिजे आणि आपण जाऊन त्याला आर्थिक म्हणजे पैसा पाहिजे असेल तर पैशाची मदत करायची, शारीरिक श्रम करायचे असेल तर श्रम करायचे आणि अशी कर्तव्य आपण करत राहायचं. मित्र आजारी असेल तर त्याला रिकाम्या हाताने भेटण्यात जाऊ नका. जर आपला मित्र आहे त्याला हॉस्पिटल म्हटलं आता कितीतरी खर्च असतो, मग त्यावेळेला रिकाम्या हाताने जायचं नाही. एक बंद पाकिटात काही आपल्याला जमेल तेवढी रक्कम त्याच्या हातात ठेवून या, कारण त्याला त्यावेळेला औषधांच्या साठी रक्कम पाहिजे असते. मग तो इकडे तिकडे पैसे गोळा करत असतो, त्यावेळेला त्याला आपला खालीचा वाटा द्यायला विसरू नका. तसेच मित्राच्या आईवडिलांच्या आपल्या आईवडिलांप्रमाणे मान ठेवणे म्हणजे आपले मित्र आहेत त्याचे आईवडील तेच आपले आईवडील असं समजून त्यांना पण मान द्यायचा असतो. आता शेजार धर्म काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. आपल्यामुळे आपल्या शेजाऱ्याचे मन दुखेल असे बोलणे व वर्तणूक करू नये. आपल्या नातेवाईकांच्या व मित्रांच्या अगोदर आपले शेजारीच प्रथम धावून येतात आपल्या कुठल्याही संकट प्रसंगी. म्हणून त्यांच्याबरोबर विनाकारण भांडण काढून संबंध बिघडवू नका. असे घडल्यास स्वतःच माफी मागून शेजार धर्माचं नातं अबाधित ठेवा. म्हणजे कमीपणा समजू नका माफी मागायला, त्याच्यामुळे तुमचे संबंध चांगले राहतील. तसंच शक्यतो आपल्या शेजाऱ्यांकडे नेहमी काहीही उसने मागण्याची सवय बंद करा. याने आपली प्रतिष्ठा खराब होते. पण अतिप्रसंगी आपल्या घरातील व्यक्तीचा जीव धोक्यात असेल तर मदत मागण्यास कमीपणाही समजू नका. बघा 2 गोष्टी सांगितल्यात. सतत त्याच्याकडे मागायला जाणं हे पण आपल्या एक प्रकारे आपली पत घालवतो दुसऱ्याकडे उसनं मागून. पण जर आपल्यावर कुठला बाका प्रसंग आला असेल तर त्याची मदत घ्यायला पण विसरायचं नाही, कारण जवळचा तोच असतो. तसंच त्याच्या लहान मुलांमुळे होणाऱ्या त्रासाकडे शक्यतो दुर्लक्ष करा अथवा संबंध बिघडणार नाहीत अशा भाषेत समजावून सांगा. त्यांच्या टीव्हीच्या आवाजाचा त्रास होत असल्यास समजावून सांगा, परंतु याउलट आपल्या टीव्हीचा आवाज मोठा करून बदला घेण्याचा दुष्ट प्रयत्न करू नका. फार महत्वाचं आहे. काही वेळेला
दुसऱ्याने टीव्ही मोठा केला तर आपण पण मोठा करत बसतो आणि शेवटी त्रास दोघांनाही होतो. पण 2 शब्द वापरून आपण त्याला समजावून सांगितलं, जरा आमचा मुलगा अभ्यास करतोय, तर मी अभ्यास करतोय, जरा टीव्हीचा आवाज कमी केला तर बरं होईल. असं म्हटलं तर समजतात. मदत करायला सगळ्यांना आवडते. त्या गुणाचा फायदा आपण घ्यायचा इथे. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेमाने जग जिंकता येते. तर तिथे शेजारी काय म्हटलंय, हीच झाड की पत्ती असं म्हटलंय पुढे. तर आपल्याला प्रेमाने सर्व जग जिंकायचं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला जास्तीत जास्त माझ्या मतीने जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला ते ह्याच्यात काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याबरोबर संवाद साधून ते विचारू शकता आणि बोलू शकता. आता सगळ्यांनी आपले व्हिडिओ ओपन करा आणि काय प्रश्न वाटले असतील, मला हे भाग समजला नाही, मला हे काय करायला पाहिजे, मी का असं वागायचं, मला तो असं म्हटला तर मी का का असं बोलू नये, असे काही प्रश्न तुमचे असतील तर आपण त्याबद्दल संवाद साधूया. बाबा माझा एक प्रश्न आहे. हा बोल. तुम्हाला कसं जेव्हा तुम्ही मित्र बनवताय ना तेव्हा तुम्हाला कसं माहिती जो चांगला मित्र कोण आहे आणि जो असा मित्र कोण आहे? कसं माहिती पडतं, ज्या ज्या वेळेला आपल्यावर प्रसंग येतात त्यावेळेला आपला मित्र आपल्याशी कसा संबंध ठेवतो, तो पळतो की थांबून जातो, की सगळे बाहेर गेला जो आत येतो तो खरा मित्र असतो. संकटकाळी सगळे जे मित्र बाहेर पळून जातात, याला आता आपल्याला मदत करावी लागेल म्हणून जो पळून जातात ते आपले खरे मित्र नसतात. पण सगळे गेल्यावर जो आत येतो आपल्याला मदत विचारायला, बाकीचे सगळ्या ठिकाणी असतात, आनंदाच्या ठिकाणी सगळे मित्र असतात, पण दुःखाच्या ठिकाणी जो मित्र थांबतो तो खरा आपला मित्र असतो. बरे त्याची आर्थिक परिस्थिती कमी असेल परंतु भावनिकतेने तो आपल्याला आधार द्यायला थांबलेला असतो. जर त्याच्याकडे पैशाची हे असेल, सुबत्ता असेल, तो पैसे पण द्यायला मागे पुढे करत नाही. तो मित्र चांगला असतो. अशा मित्राला जपायचं शेवटपर्यंत. समजलं? आणि कोणाचा प्रश्न आहे? तर याच्यावर बाकीचे कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. दिंडोकर सर, माने सर बोला. छान झालं सर प्रेझेंटेशन. एकदम म्हणजे पॉइंट वाईज आहे, बरोबर. सगळ्यांचे कर्तव्य काय आहेत चांगल्या तऱ्हेनं एक्सप्लेन केलेलं मी. आणि मित्रत्वाचं जे आता हा जो प्रश्न याला विचारला अर्णवनी, ते प्रश्न बरोबरच होता. म्हणजे खरोखर खरा मित्र कसा ओळखायचा त्याचं पण उत्तर एकदम समर्पक उत्तर दिलं तुम्ही. जो आपल्याला गरजेच्या वेळी किंवा आपल्याला जेव्हा आवश्यकता असते, जेव्हा खरोखर जो धावून येतो तो खरा मित्र. तो कारण सांगत बसत नाही. हा, बाकी काही सांगत बसत नाही तो. आणि ज्यांना यायचं नसते ते सगळे ऑटोमॅटिक तिथून गायब होऊन जातात. म्हणजे मित्र आपल्याला ओळखायचा आहे, कोणता खरोखर तो आपला मित्र आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये मित्रत्वाची भावना आहे की नाही. चांगला प्रश्न होता आणि त्याचं उत्तर पण आपण खूप समर्पक उत्तर दिलं. धन्यवाद सर. पूर्ण प्रेझेंटेशन एकदा सुरुवातीपासून बघावं लागते. मी सुरुवातीला नव्हतो सर, त्या संडेला थोडस मी काल तुम्हाला सांगितलं होतं, तर मी थोडं उशिरा जॉईन केलं. आज सकाळी घेतलं ना. हो ना. अशा मॅडम आहेत ना. दीपाली मॅडम, जाधव सर बोला. कोणाचे प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. आत्मवंदन सर, छान. थोडंच ऐकलं पण छान झालं. छान. थँक्यू आणि धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
जाधव सर. बोला सर, बोला. येते आवाज, बोला. आवाज येत नाही तुमचा. जाधव सर, प्रणवला काही बोलायचं आहे वाटतं. प्रणव, काय प्रश्न आहे तुझा? आम्ही विचारलं होतं की श्रीमंत जाधव कोण आहे तो? श्रीमंत जाधव हे आपले आचार्यच आहेत. हा, ते नेहमी आपल्या याला असतात. ते काही कामानिमित्त थोडा उशीर झालाय त्यांना, ते असतात नेहमी आपल्या बरोबर. माने सर बोला. आशा मॅडम बोला. आत्मवंदन सर. आत्मवंदन. आत्मवंदन सर्वांना. खूप चांगला विषय हाताळला सर. अतिशय आवश्यक असा विषय होता तो. आणि प्रत्येक मुलांनी तो ऐकायला पाहिजे होता. मुलांची संख्या कमी असल्यामुळे पुढे घेऊ नंतर आपण, आज सरावासाठी आपण घेतलं. खूपच चांगला विषय होता. म्हणजे प्रत्येक मुलाला या काळात तरी खूप गरज आहे या विषयाची. आज आम्ही आमच्या नातवाला पण जबरदस्ती बसवलं. कसला आहे हो. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. माने सर बोला. रमेश माने सर. आत्मवंदन सर. आत्मवंदन सर. खूप छान आणि महत्वाचा विषय होता हा. स्वधर्म नात्याचे. याच्यामध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही घेतलेला आहे. थोडस आणखीन आपणाला काठिण्य पातळी थोडी खाली आणावी लागेल. आपणाला थोडासा वरच्या पातळीचा विषय आहे. तर हे काय माहितीये, संध्याकाळी मी घेणार होतो ना आणि 12वी साठी. त्यासाठी हा विषय होता माझा, पण आज अचानक मला सकाळी घ्यावं लागलं, म्हणून तो कंटिन्यू केला. छान विषय, छान मांडणी झाली तुमची. कुठल्या बाबी अशा राहिल्या नाहीत की त्या घ्यायच्या आहेत. आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य म्हटलेलं आहे बघा, की एक ओवी आहे ज्ञानेश्वरीची, की येथ बाप जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. की पूर्वापार चालत आलेल्या ज्या बाबी आहेत किंवा पूर्वापार चालत आलेली जी कर्तव्य आहेत, ती कर्तव्य पुढच्या पिढीने पार पाडणे याला स्वधर्म असं म्हटलेलं आहे. आणि मग नात्यामधले कोणकोणते स्वधर्म आहेत, आईनं कुटुंबाच्या संदर्भातला काय धर्म आहे, किंवा आध्यात्मिक आणि भौतिक कर्तव्य काय आहे, तर याचा खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही मांडणी केलेली आहे. खूप छान सर. आणखीन याच्यामध्ये थोडस आणखीन आपल्याला, म्हणजे तुम्ही म्हणला तसं वरच्या मुलांसाठीचा तो आहे, पण थोडस आपल्याला खाली यावं लागेल आणखीन मुलांना बोलतं करण्यासाठीच. ते गरजेचं आहे. स्वतःच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि मग त्यालाच नात्याची कर्तव्य किंवा नात्याच्या वेगवेगळ्या बाजू. म्हणजे आई एकाच व्यक्तीला जी वेगवेगळी नाती पार पाडावी लागतात. तर उदाहरणार्थ ज्या वेळेस तो एखाद्या चा पिता असतो, त्यावेळी तो कुणाचा तरी पुत्र असतो, तेव्हा कुणाचा तरी काका असतो. तर एकाच वेळी अनेक नात्याचे धर्म हे आपल्याला पाळावे लागतात. तर याच्या बाबतीत आणखीन थोडस आपल्याला त्याच्यामध्ये ऍडिशन करता येईल असं माझं मत आहे. नम्रपणे अगदी सांगू इच्छितो. खूप सुंदर पद्धतीनं आपण घेतलेलं आहे, अगदी PPT सुद्धा व्यवस्थित. आणि दुसरी एक बाब मला राहिली असं वाटलं बरं का सर,
हा बोला. त्याच्यामध्ये आपण वैश्विक प्रार्थना एक घेतली नाही. हो सॉरी सर, मुलांना एक राहून हा गेलं. वैश्विक हा प्रार्थना तर राहिली. मुला आणि ते हा मुलांना दाखवली ना, ती क्लिप मी शेअर करायची राहिली आणि मी क्लिप दाखवत बसलो. ती क्लिप हा नाही तुम्हाला. आवाज तरी आला का त्या क्लिपचा? हो मध्ये क्लिपचा आवाज आला. आवाज क्लिपचा आला. आवाज आला. ते शेअर नाही केली याचं काही विशेष नाही वाटलं, कारण त्याचा आवाज येत होता, आपल्याला ती हो कृती का? करायची होती त्यामुळं अच्छा. त्यामुळं आवाजाची क्लॅरिटी होती, आवाज येत होता, त्याच्यामुळे हा. ते काही जाणवलं नाही. फक्त ते हो. एक वैश्विक प्रार्थना म्हणजे आपला जो फॉर्मॅट ठरवलाय आपण, ते राहून गेलं. त्या फॉर्मॅट मध्ये प्रार्थना एक आपण घ्यायलाच पाहिजे. त्याबद्दल कारण क्षमा सगळ्यांना. मुलांचं अवधान टिकून राहतं आणि एकचित्त होतात. ती प्रार्थना सुरू झाली म्हणजे सुरुवात आपली तिथून व्हावी ही प्रार्थनेने. अपेक्षा आहे. बाकी उत्तम सादरीकरण केलंय सर आपण. धन्यवाद सर. धन्यवाद. मुलांना आणखी काय बोलायचं आहे, विचारायचं आहे का? काही प्रश्न आहेत का? नसतील तर आपण आपला क्लास क्लोज करूया. वेळ होत आलेला आहे आपला. प्रश्न नाहीत ना काय? नंतर पण विचारू शकता. नाही सर काही प्रश्न. हा, संध्याकाळी आपण 5:30 ला पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद सर, धन्यवाद.